मेन इश्यू फक्त आपल्या कशाचा आहे म्हटलं तर आपल्या जीवाचा, बस. हेल्थ चांगला राहिलं तर सगळं चांगलं आहे ताई आजकाल. पैसा पण काही काम करत नाही हेल्थ पुढे. बेकार वाटून राहिलं मला पण. हो ना अमित दादा, परिस्थिती खूप बेकार आहे आजकाल. म्हणूनच थोडं लक्ष द्यावं आपल्या हेल्थकडे पण. आणखीन काय ताई? आजारी होते त्यामुळे गेलेत का? आपणच देवाकडे प्रार्थना करू त्यांच्या आत्म्याला शांती मिळावं म्हणून. आणखीन काय ताई? खूप बेकार आहे परिस्थिती आजकाल. संगीता ताई ऑनलाईन कधी असता इंस्टाग्रामला? अमित दादा विचारून राहिले तुम्हाला. मला तर नाही आहे दादा, फेसबुक पण नाही आणि हे पण नाही आहे. संगीता ताई आणखीन दादा कुठपर्यंत आले तुम्ही? ठीक आहे ताई, मी रात्री झोपायच्या अगोदर एकदा ओपन करून बघते काय मेसेज वगैरे आहे का काय ते, नंतर तुम्हाला सांगते म्हणून राहिली संगीता ताई. अमित दादा दिवसा असता का? नाही रात्री असतात म्हणून राहिल्या. हो का? डोकं मारून घेऊन राहिले का? दिवसा नसता रात्री असते. हो बरोबर आहे ना ताई, सतत लाईव्ह चालू आहे, लाईव्ह आहे, व्हिडिओ काढायचे असते, अपलोड करायचे असते, एडिट करायचे असते, भरपूर काम झाले ना ताई. ठीक आहे ताई, मी समजून घेते ताई. माझ्यावरनंच मी समजून घ्यायला की मला पण बिलकुल टाईम भेटत नाही ताई. का म्हणता अमित दादा? नका मारू की हो डोकं. हां हां, नाही मी व्हॉइस कॉल केला असता ताई, तुम्हाला व्हॉइस कॉल केला असता म्हणून राहिले दादा. रात्री कितीच्या नंतर भेटता मग ताई तुम्ही? ओपनच करत नाही म्हणून राहिल्या. कधी पण आता या यूट्यूबमुळे कोणाचंच मेसेज आहे का हे ते बघत पण नाही आहे. करेक्ट टाईम सांगू शकत नाही म्हणून राहिले. दादा नमस्कार दादा, स्वागत आहे तुमचं लाईव्हवरती. लाईक करून आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद दादा. आणखीन मी पण जास्त इंस्टा ऑपरेट नाही करत, फेसबुकच जास्त वापरतो. हो का दादा? खूप खूप दादा स्वागत आहे तुमचं. बाला दादा धन्यवाद आल्याबद्दल. संगीता ताई तुम्हाला नमस्कार करताय दादा.